वर्षभर टिकणारे दाणेदार रवाळ साजूक तूप कसे बनवायचे ते आपण आता बघूया. फ्रीजमध्ये ठेवलेला साय साचवलेला डबा मी आता फ्रीजच्या बाहेर काढून घेते. रोज 2 लिटर गाईचे दूध याप्रमाणे 10 ते 12 दिवसांची ही साचवलेली साय आहे. ती आता एका भांड्यात काढून घेते आणि विरजण साईमध्ये मिक्स करून 10 ते 12 तास नॉर्मल टेम्परेचरला न हलवता ते भांडे एका ठिकाणी ठेवून देते. साय आणि विरजण व्यवस्थित एकजीव करावे म्हणजे लोणी भरपूर निघते. नमस्कार, मी माधुरी. वर्षभर टिकणारे दाणेदार रवाळ साजूक तूप कसे बनवायचे ते आपण बघूया. साईला विरजण लावून 12 तास झालेले आहेत. साय घुसळण्यासाठी लागणारी रवी कोमट पाण्यात बुडवून घेतली की लोणी रवीला चिकटत नाही. आता आपण साईच्या गाठी मोडून घेऊ. साय चांगली मिक्स करून घेते. रवीने ताक घुसळून केल्याने छान लोणी निघते आणि त्याला छान चवही येते. पारंपरिक पद्धतीने केलेले लोणी हे आरोग्यासाठी लाभदायक असते. आता थंडीचे दिवस चालू असल्याने मी नॉर्मल टेम्परेचरचं पाणी साईमध्ये मिक्स करण्यासाठी घेतलेलं आहे. थोडे थोडेच पाणी मिक्स करत राहायचे. घरचं ताजं शुद्ध आणि सात्विक खूप छान असं चविष्ट लोणी तयार होते. एकाच दिशेने हळुवारपणे रवीने ताक घुसळवायचे म्हणजे लोणी आणि ताक सेपरेट होऊ लागते. रवीने ताक घुसळल्याने अतिशय मधुर लागते आणि त्याचे आरोग्यदायी गुणधर्मही वाढतात. ही पद्धत थोडी कष्टदायी आहे, परंतु याचे फायदे अनेक आहेत. अतिशय शांतपणे आणि संयमाने केले की छान लोणी निघते. घरचं ताजं शुद्ध लोणी हे दशमी पराठ्यांसोबतही खायला छान लागते. जवळपास अर्धा तास झालेला आहे. मी ताक घुसळत आहे. आता हळूहळू लोण्याचे कण आणि ताक सेपरेट होत आहे. मला लोणी बनवताना आजीची आठवण येते. आमची आजी असंच खूप मोठ्या प्रमाणात लोणी बनवायची, तेव्हा मी तिच्याकडे ते बघून बघून शिकलेली आहे. थोडे किचकट काम आहे, परंतु संयमाने आणि सफाईदारपणे केले की ती छान लोणी निघते. माझ्या आवडत्या कामांमधील हे एक आवडते काम आहे जे अगदी सफाईदारपणे मी करते. परंपरेचा वारसा आणि शुद्धतेची चव म्हणजेच घरचे ताजे लोणी. लोणी आणि ताक सेपरेट झालेले आहे. बघा किती छान लोणी तयार झालेलं दिसतंय. आणि रवी कोमट पाण्यात बुडवून घेतल्यामुळे रवीलाही लोणी चिकटलेलं नाहीये. या सगळ्या प्रोसिजर मधून खूप गोष्टी शिकायला मिळतात. आता लोणी आणि ताक आपण सेपरेट करून घेऊ. साईला विरजण लावण्याची प्रोसिजर व्यवस्थित झालेली असल्यामुळे मस्त लोणी निघालेलं आहे. लोण्याचे छोटे छोटे गोळे बनवून हातावरच ते गोल 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 फिरवायचे आणि त्यातील एक्स्ट्राचे ताक हळूहळू काढून टाकायचे. हेही काम अगदी सफाईदारपणे केले की आपल्याला छान लोणी भेटते. अन्न पदार्थांमधून जर आपल्याला शुद्धता आणि सात्विकता टिकवायची असेल तर थोडे कष्ट लागतात. ते प्रत्येक गृहिणीने घेतलेच पाहिजे, म्हणजे घरातील लोकांचं आरोग्य ठणठणीत राहू शकते. ताकही खूप छान झालेलं आहे. त्या ताकाचा वापर तुम्ही कढी करण्यासाठी, ढोकळे करण्यासाठी किंवा नुसतंच पिण्यासाठीही उपयोग होऊ शकतो. हे लोणी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते, म्हणजे त्यातील आंबटपणा निघून गेला की आपल्याला तूप चविष्ट मिळते. हे लोणी आपल्याला 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यावे लागेल, म्हणजे त्याचा आंबटपणा निघून जाईल आणि ते जास्त दिवस राहिलं तरीही त्याचा सुगंध तसाच टिकून राहील. बाहेरील भेसळयुक्त लोणी आणि तूप घेण्यापेक्षा थोडे कष्ट घेऊन घरीच आपल्याला लोणी आणि तूप बनवून आपले आरोग्य चांगले राखता येऊ शकते. लोण्याचेही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. लोणी आणि साखर हे चपातीसोबत खूप छान लागते. पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा परंपरेचा वारसा आहे. यात शुद्धता आहे, त्याचप्रमाणे चव देखील आहे. लोण्यामध्ये 3 ते 4 वेळा पाणी टाकून ताकाचा अंश काढून घेतला. आता गॅस ऑन करून एका जाड बुडाच्या कढईमध्ये लोण्याचे गोळे टाकून ती मंद गॅसवर ठेवायची. जाड बुडाचे भांडे घेतले की लोणी करपत नाही. मधून मधून हलक्या हाताने हलवत राहायचे, म्हणजे बेरी जास्त निघत नाही. तूप कमी कडवलं की 8 ते 10 दिवसांनी त्याचा वास येतो. पळीने हलवत राहायचे. मी छोटा जायफळचा एक तुकडा टाकते.
हिवाळा असल्यामुळे टाकलेलं आहे आणि 3 ते 4 विड्याची पानं बारीक तुकडे करून टाकलेली आहेत. तुपाचा छान रंग आलेला आहे आणि सुगंधही खूप छान येतोय. तूप छान कढवलं गेलं आहे. छान तांबूस रंग येईपर्यंत तूप कढवत राहायचे. हलका सोनेरी रंग येतो तोपर्यंत तूप छान कढवून घ्यायचे. तूप कढवत आले की त्यात पाव टीस्पून मीठ घालायचे, म्हणजे त्याच्याने तुपाला पारदर्शकपणा येतो आणि तूप रवाळही होते. मीठ शेवटीच घालायचे, आधी घातले की लोणी फाटू शकते. आता आपण तूप बेरीपासून वेगळं करू. ही माझ्या आजीची मेथड आहे. परंपरा जपली की चव आपोआप येते. घरचे ताजं, शुद्ध आणि सात्विक चविष्ट असं तूप तयार झालं. आपले सगळे तूप काढून झालेले आहे. आता बेरीमध्ये मी थोडंसं गूळ मिक्स करते. गूळ आणि बेरी हे कॉम्बिनेशन खूपच टेस्टी लागते. थंड झालेले तूप मी आता काचेच्या बरणीमध्ये ओतून घेते. जुनी म्हण आहे, तूप खाल्लं की रूप येतं, ते खरं आहे. कुठलंही केमिकल नाही, भेसळ नाही, फक्त मेहनत आणि प्रेम. थोडी मेहनत घेतली की आपल्याला त्यातून चांगला रिझल्ट बघायला मिळतो.